नमस्कार. लागूबंधू सहप्रस्तुत होम मिनिस्टर नवरात्र विशेष होम मिनिस्टरची हेल्थ मिनिस्टर नात्या पलीकडचं नातं च्या या भागात मी आदेश बांदेकर आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो. ज्या वहिनींना भेटणार आहोत त्यांचं नाव आहे सोनाक्षी संदीप चव्हाण. भांडूपला राहणाऱ्या या माऊली छान शोफर ड्रिव्हन गाडीमध्ये बसून हे सगळं कुटुंब निघालं. रिसॉर्टवरती आल्यावर कधी पटकन धावत धावत पाण्यात जाऊन उडी मारली आणि त्यावेळेला त्या माऊलीच्या डोळ्यातलं आनंदाचं पाणी बरंच सुख देणारं होतं प्रत्येकासाठी. एक दिवस आनंदाचा आणि क्षण सन्मानाचा अनुभवायचं ठरवलेलं आहे. चला बोलतं करूया या कुटुंबाला. नमस्कार. घ्या उखाणा. मोगऱ्याचा सुगंध स्पर्धा करतो निशिगंधाशी. संदीपरावांचे नाव घेते होम मिनिस्टरच्या दिवशी. तुम्ही. निळ्या आकाशाचा निळसर रंग, सोनाक्षी माझी होम मिनिस्टर मध्ये रंग. अरे वा, ओळख करून द्या. मी माझे मिस्टर नमस्कार. संदीप सत्यवंत चव्हाण. ती माझी नणंद आहे भाग्यश्री सत्यवंत चव्हाण. त्या माझ्या सासूबाई संगीता सत्यवंत चव्हाण आणि ते मावशी आहेत मंगल. हो. आणि त्यांचा मुलगा. नमस्कार. हा माझा मुलगा शौर्य. माहेर कुठलं? वैभवडी. आणि तुमचं बालपण कुठलं? माझं मुंबईच. आपण काय करता? मी लॉजिस्टिक मध्ये मॅनेजर आहे. अच्छा, नोकरी कर. हो, नोकरीच करतो. माऊली, आपण काय करता? मी केअरटेकर आहे. केअरटेकर. आणि कशा पद्धतीने? म्हणजे लहान मुलीला मी सांभाळते तिथे. हो. कुठे? नरदास नगरला, भांडुपलाच. भांडुपला. मी त्यांच्या घरी जाता? त्यांच्या घरी जाते. कुठलं, कोणाकडे? कुटुंब? बिल्लारे म्हणून आहे. बिल्लारे. हा. किती वर्ष झाली हे करताय? 2.5 वर्ष मला झाले. 2.5 वर्ष. म्हणजे त्या बाळाला जेवढी वर्ष झाली. हा हा. हो त्या ना? बाळाला. काय हो, कसं वाटतं? एवढी मेहनत करते ही माऊली, परत संध्याकाळी घरी येते आणि घरी आल्यानंतर मग घरातलं सगळं कोण हे करतात? नाही, सासूबाई पण करतात. हे नाही, यांचा टायमिंग नसतो यायचा कामाचा. ह्यांचा टायमिंग नसतो? हा, कधी 2 वाजता पण येतात रात्री. 2 वाजता? काय हो, काय कंपनीच्या चाव्या तुमच्याकडे आहेत? नाही, कंपनीच्या चाव्यात असं नाही. आता माझं कसं वेअरहाऊस हँडल करायचं असतं ना, तर त्याच्यामुळे मग त्या गाड्यांचे टायमिंग बघून आम्हाला थांबावं लागतं. त्याच्यामुळे मग लेट होतं कधी. त्याच्यामुळे. हा, पण मला सांगा, लग्न जमलं कसं? लव्ह मॅरेज. हे कुठे आहे? मुंबईलाच. कसं काय? पण बहीण राहते ना बाजूला कोणाची? माझी. यांच्या? हा, यांच्या बाजूला. तिथे मी आलेली. बहिणीकडे? हा, बहिणीकडे आली. मग काय झालं? नंतर मला विचारलं काय की आमची केअर घेशील का? नाही, तुम्हाला आवडतेस. असं बोलले? तर मी बोलले ठीक आहे, मी विचार करून सांगते, पण मला पॉसिबल नाही वाटत की माझे आई वडील तयार होतील. नंतर गावी गेली मी निघून. हो हो. आणि मग गावी 4 वर्ष राहिली. मग तेव्हा 4 वर्ष तुम्ही काय गावाला गेलेले त्यांच्या? नाही, कॉन्टॅक्ट चालू, पण त्यांना अशी भीती वाटत होती माझे वडील नाही देणार. मग आम्ही शेवटी पळून येऊन लग्न केलं. कुठे? बँड्राला. पण आता तुमच्या घरून स्वीकारलंय की नाही? नाही, माझे वडील खूप म्हणजे स्ट्रिक्ट आणि ते जिद्दी खूप आहे. कुठे असतात ते? गावी असतात. मग नाही तुमच्याशी बोलत? नाही, वडील नाही. आता तरी बहीण आणि बोलते. मग तुम्ही कधी प्रयत्न केला बाबांशी नाही बोलायचा? केला. कारण मी लहानाची मोठी त्यांच्याकडेच झाले, त्यामुळे मला स्वभाव माहितीये ते काय बोलणार. मला म्हणजे भीतीच वाटते. जर बाबा कार्यक्रम बघत असतील तर काय सांगाल तुम्ही बाबांना? काय नाही, मी म्हणजे खुश आहे, आनंदात आहे. मला जसं पाहिजे होतं तसं भेटलं. मग क्षमा मागाल त्यांची? मागेल ना, का नाही मागणार. तुम्ही तुमच्या ठिकाणी बरोबर होता, मी माझ्या ठिकाणी बरोबर होते, पण आता झालं गेलं विसरून मला माफ कर. बाबा, जर तुम्ही हा कार्यक्रम बघत असाल, ऐकत असाल, तर तुमचं लेकरू शेवटी कसं आहे, मुलीच्या सुखासाठीच कायम विचार केलेला आहे आणि तिचं चांगलं व्हावं हेच तुम्ही चिंतलेलं आहे. त्यामुळे आज तुम्ही बघता आहात की खूप कष्ट करून खूप आनंदाने सासरची माणसं सुखात ठेवत आहेत. फक्त तुमच्या आशीर्वादांची कुठेतरी कमी आहे. शेवटी मुलगी आणि बाबा हे नातंच असं असतं की बघायला नको. या नवरात्रामध्ये वाघजाई देवीच्या चरणी प्रार्थना करतो की बाबा लवकरात लवकर सगळा राग बाजूला ठेवा. जे झालं त्याबद्दल क्षमा त्यांनी मागितली आहे, मीही मागतो आणि सगळं आनंदाचं आहे, वैभवाचं आहे. तर लवकरात लवकर तुम्ही सुद्धा आशीर्वाद द्या आणि तुम्ही दोघे बोलायला लागा आणि या कुटुंबाला सगळ्यांना एक आशीर्वाद द्या, एवढंच मागणं करतो या निमित्ताने. खरंच असं झालं, बाबांचा फोन आला तर आवडेल तुम्हाला? आवडेल. मी सर्वात आधी तुम्हाला मिस करेन या एपिसोडला. काय जावई बापू, असं झालं तर चालेल? ती खुश आहे, त्यातच माझी खुशी आहे. काय सांगणार सुनेबद्दल तुमच्या? खूप छान आहे, सगळ्यांना आम्हाला सांभाळून घेते. कष्ट किती करते? कष्ट करते.
सासूबाई इमोशनल झाले, कारण त्यांना माहिती आहे आईबाबांचं प्रेमाचं महत्व किती असतं. नाही म्हणजे मी घरी आल्यानंतर मला असं कधी आई वडिलांची आठवण नाही करून दिली. आता जरी आम्ही भांडुपला राहिलो तरी आंबिवलीला यांची जॉईंट फॅमिली, लग्नानंतर मी 3 महिने तिथे राहिली, नंतर मी इथे आली भांडुपला. पण तिथे पण मला एकदम घरच्यासारखं मुलीसारखं केलं. पण माझे मोठे सासरे आता ते नाही आहेत, पण त्यावेळी त्यांनी म्हणजे असं सांगितलं की तुझे आई वडील बोलत नसले तरी मी तुझ्या पाठी. बरं मला सांगा, आज या ठिकाणी आलेले आहात, हा एक वेगळा होम मिनिस्टरचा आनंद दिलेला आहे, कसं वाटतं हे सगळं? छान वाटतंय. इव्हन कधी आम्ही रिसॉर्ट हा गेलोच नव्हतं, फर्स्ट टाइम आम्ही इथे आलो आणि ते सुद्धा होम मिनिस्टरच्या निमित्ताने. किती वर्ष झाली लग्नाला? लग्नाला आमच्या 9 वर्ष कंप्लीट झाले. 9 वर्षात मग पहिल्यांदा रिसॉर्टला आले? नाही, मी तर गेलो गेले. तुम्ही मित्रांबरोबर? हो की नाही? आमच्या ताईला न्यायला तुम्हाला वेळ नाही. आणि ते सुद्धा आता मी काम करते ना, त्यांनी मला फोर्स केला. ते विल्लारे कुटुंब काय म्हणतंय तुमच्याबद्दल जरा मी ऐकवतो. नमस्कार, माझं नाव सारिका स्वप्नील विलारे. सर्वप्रथम आदेश भाऊजींना माझा नमस्कार. नमस्कार. सोनाक्षीमध्ये मला दुर्गेचाच एक जी अष्टभुजा असते, म्हणजे एकीकडे मुलीचा कुकर ठेवला करायला, एकीकडे तिचे कपडे धुवून घेतले, एकीकडे तिला तयार केलं, एकीकडे अगदी तिच्या जॉब प्रोफाईल मध्ये जे नाहीये की तिचं ऑनलाईन लेक्चर अटेंड करते ती तिच्यासोबत, कारण मला ऑफिसला जावं लागतं. आज स्कूलमध्ये जर एखादी वेशभूषा सांगितली तर माझ्या आधी सोनाक्षीचं सगळं रेडी असतं. हा, इथं तिला ह्या बांगड्या घालायच्या आहेत, तिला हा ड्रेस घालायचा आहे, उद्या तिला आपण तसं सजवूया, हे सगळं तिचं रेडी असतं. त्यामुळे मला संध्याकाळी आल्यावर टेन्शन नसतं की उद्या हिला रेडी करायचंय. स्वतःचा त्यांचा लहान मुलगा घरी आहे, त्यांच्या सासूबाई बघतात त्याला, तरी पण त्या थांबतात, ऍडजस्ट करतात. म्हणजे सोनाक्षी बरोबर मी त्यांच्या कुटुंबाचेही धन्यवाद मानते की मला सपोर्ट करण्यासाठी त्यांचं कुटुंब त्यांना सपोर्ट करत आहे. एका बहिणीप्रमाणे, म्हणजे जर माझी बहीण असती तर तिने जसं स्वतःच्या भाचीला सांभाळलं असतं किंवा मुलीला सांभाळलं असतं, तसंच तू केलंस. मी निधी नितीन तेलवणकर. मला शना काकी खूप आवडते. शना काकी मला भरवते, मला पाठीमागे गार्डनला फिरायला नेते. तिघेही आम्ही बाहेर असतो, त्याच्यामुळे सोनाक्षी आम्हाला ते काय उणीव ठेवून देत नाही. एकदम व्यवस्थितपणे सांभाळते. तिच्या आजारपणामध्ये काय होणार सगळ्या गोष्टी ती चांगले सांभाळते आणि ती आमच्या परिवारामध्येच एक आहे असं आम्ही समजतो. जशा 2 माझ्या मुली तशाच तिसरी आहे, ती आम्हाला पप्पा म्हणून बोलते. तू खरंच खूप छान प्रकारे काळजी घेते सान्विकाची, त्यामुळे आम्हाला काही टेन्शन नसतं ऑफिसला गेल्यावर वगैरे. आणि जास्त गोष्टी सारिकाने सगळं कव्हर केलेलं आहे. तर मी एवढं सांगेन की होम मिनिस्टर बरोबर तू खरंच एक हेल्प मिनिस्टर आहे ह्या घराची. नमस्कार, माझं नाव राजश्री रामजी विलारे. तिचे लव्ह मॅरेज आहे. तर म्हणजे ती तिच्या आईकडे जात नव्हती, तर इथे आली तशी मला आई आणि त्यांना पप्पा म्हणायला लागली. म्हणजे मला असं वाटलं की माझ्या 2 मुले, ते अजून एक तिसरी मुलगी. हे त्यांच्या भावना आहेत. हे तुम्ही जे करता आहात त्याच्याबद्दल त्या कुटुंबाचे मिळालेले आशीर्वाद आहेत. हे सोपं काम नाहीये. तेव्हा वहिनी, धन्यवाद तुम्हाला सुद्धा, तुमच्या सगळ्या कुटुंबाला, की ज्या पद्धतीने तुम्ही आमच्या या माऊलीबद्दल आज आपल्या भावना व्यक्त केल्या. किती वेगळं बघितलं नातं जडलेलं आहे तुमचं. कसं वाटतं हे सगळं ऐकताना? छान वाटतंय आणि त्यांना पहिलं मी धन्यवाद आणि आभार म्हणेन की त्यांनी माझ्याबद्दल एवढं बोललं. तुम्ही आहात तशा म्हणून बोलले. काय मी पण कसं म्हणजे वाटतंय? कसं तिथे घरच्यासारखी असते. आता कधी समजा मला आई बाबा असले, कधी त्यांची जाऊ नसली घरात वगैरे, तर आई तुम्ही बसा सानूजवळ, मी हे करते. मग त्यांना पण एक आपुलकी वाटते. मग ते पण बाबा म्हणतात, पप्पा म्हणतात, मी आई पप्पाच बोलते. आणि मॅडम मी कधीच बोलली नाही अजून त्यांना. माहेर राहून आई वडिलांनी केलेले संस्कार घेऊन सासरी आलेले आहात आणि त्यामुळे इतकं सगळ्यांचं मन तुम्ही जिंकत आहात माऊली. ते बोलणार, तू माझ्या मुलीप्रमाणे आहेस, माझी 2 मुलगी आहेत, तिथे तू माझी आहेस, किती नेहमी मस्त. बोलणार. काय कसं वाटतंय बायकोचं एवढं कौतुक? खूपच छान वाटतंय की म्हणजे अनएक्सपेक्टेड होतं की एवढं म्हणजे ती जशी घरी राहते त्याचप्रमाणे त्या मुलीलाही बघते आणि परिवारामध्ये सुद्धा रुळली आहे. आणि तुमच्या या शौर्याला काही कमी पडणार नाही, तुम्हाला सांगतो. इतके आशीर्वाद मिळत आहेत, तो नक्की भविष्यात आपलं नाव, तुमच्या कुटुंबाचं नाव उज्ज्वल केल्याशिवाय राहणार नाही, हा मला विश्वास आहे. तिचा मलाही स्वभाव खूप आवडतो, कारण का घरातलं ती सगळं करून मुलाला सांभाळून बाहेरचं घरातलं दोन्हीही करते. त्या बाबतीत मला पण खूप तिचे कौतुक वाटतं.
स्वभाव खूप छान आहे, मनमिळाऊ आहे. काय असेल बर्थडे कोणाचं काही प्रोग्राम असेल खूप हौशेने करतात दोघेही. आणि घरातले आई वडीलही खूप सगळे सपोर्टिव्ह आहेत, एकमेकाला सपोर्ट करून सर्व पुढे जातात. आता तुम्हाला एक छोटंसं आव्हान आहे. लागू बंधू यांनी डिझाईन केलेली, खास डिझाईन केलेली सोन्याची नथ तुम्ही बक्षीस म्हणून मिळवून देणार का, आम्हाला बघायचंय. समोर 3 चित्र दाखवणार, ती जर तुम्ही ओळखली तर या माऊलीला सोन्याची नथ तुम्ही बक्षीस म्हणून मिळवून देणार का, आम्हाला बघायचंय. हा बघा पहिला फोटो, पोवळे पोवळे पोळ कानातले आहेत, अभिनंदन. हा दुसरा फोटो, हे काय आहे? अंगठी आहे 9 ग्रहांची. अरे वा, अभिनंदन. आणि आता हे तिसरं चित्र सांगा. या रिंग आहेत बांगड्या. काय आहे त्यात? लाल रंगाचं काय आहे? पोवळे पोवळे. अभिनंदन, अभिनंदन. लागू बंधू यांच्याकडून खास डिझाईन केलेली सोन्याची नथ तुम्हाला मिळाली, अभिनंदन. आज तुमच्या सुनेचं एवढं कौतुक करताना अशी सून शोधून सुद्धा सापडली नसती ना? सून मानतच नाही, नाही मानत. मी तिला मुलगीसारखंच मानते. होय ना? ज्यापासून त्यांचा जमलेला मला समजलं त्यापासून मी तिला मुलीसारखंच मानते. आम्ही लेट सांगितलं, जेव्हा आम्ही लग्न करणार तेव्हा यांनी सांगितलं. ऍक्च्युली त्यांना माहितीच नव्हतं. तुम्ही आज इमोशनल झालात. काय मनात भावना आहे? शब्दच नाहीत माझ्याकडे. म्हणजे कसं त्यांनी पण खूप स्ट्रगल केलं. आता सांगतात घरातले म्हणून, ऍक्च्युली मी तर काय बघायला नव्हते की ह्यांचं कसं काय. लहान होते, ह्यांचं बालपण चांगलं गेलं. नंतर अचानक वडिलांचं जॉब गेला त्यांचा, मग त्यांना मेहनत घ्यावी लागली भरपूर. नंतर माझं लग्न झाल्यानंतर वर्षाचा त्यांचा पण जॉब गेला. कसं झालं की मला नाही जमत, मी नाही करणार. म्हणजे तुम्हाला त्रास होतो तर नको, जबरदस्ती नको. आणि त्याच्यानंतर राहिले. मग मला कुठेतरी असं वाटायला लागलं, अरे लोक काय म्हणतील, लग्नाला वर्ष नाही झालं आणि नवऱ्याचा जॉब गेला. मग मी त्याच जिद्दीने कंपनीमध्ये कामाला राहिली. माझ्या लग्नाला वर्ष पण नाही झालेलं. त्याच्यानंतर मग माझा हा राहिला 4 वर्षानंतर. मग त्याच्या येण्याने परत सगळी भरभराट सुरू झाली. हा, मग मी 8 महिने घरी. मग एक असा सीन झाला की तो आम्ही आयुष्यभर विसरू शकत नाही. तो 8 महिन्याचाच होता. आणि गणपतीच्या आधीच थोडे दिवस खूप सिरियस झाला. ब्लड टेस्ट केलं, त्यावेळी 20,000 पेशी होत्या. आणि नंतर मग हरताळकी असते ना, हरतालिका, त्यावेळी डॉक्टरनी सांगितले की बाळाची कंडिशन खूप नाजूक आहे, त्याच्या लिव्हरला सूज आहे वगैरे असं दाखवलं. तर तुम्ही देवाला प्रार्थना करा, आम्हीच्या परीने आम्ही प्रयत्न करतो. त्याच्या हितून नस कट केली तर ती ट्रीटमेंट त्याला पोचत नव्हती. तर हे बोलले माझी मिसेस आहे, त्यांच्या पुढे काहीच बोलू नका, जे काय असेल ते तुम्ही माझ्या सासऱ्यांची हे करा. पण खूप तेव्हा धावपळ वगैरे झाली आमची. त्यावेळी माझ्याशी आई पहिल्यांदा फोनवरती बोलली की तुझं खाई. मी खूप रडत होती की मी बहिणींची मुलं सगळ्या सांभाळली, 4ही बहिणींची, आणि माझ्या मुलाच्या नशिबी काय आलं. तर बोलली तू घाबरू नको, तू मुलांचं एवढं केलीस, मग तुला देव नाही तुझं वाईट करणार. आणि त्यावेळी म्हणजे डॉक्टरनी तर गॅरंटीच त्याची सोडलेली. आम्ही खूप म्हणजे सासू वगैरे एकमेकाला भेटून वगैरे आम्हाला आता वाटलं काय होतंय आणि काय नाही. कारण डॉक्टरनी तर सरळ सांगितले की तुम्ही प्रार्थना करा देवाला. आता त्यांनी मग मोठा पाईप टाकून वगैरे ट्रीटमेंट दिला. आणि गणपती ज्या दिवशी बसला त्याच दिवशी तो 1.5 दिवसामध्ये कव्हर झाला. डॉक्टर बोलले तुझा मुलगा हेल्दी असल्यामुळे त्यांनी ट्रीटमेंटला त्याला रिस्पॉन्स दिला. आणि असं मुलगा एवढा कोण लवकर देत नाही, 15-15 दिवस असतात. तर काहीतरी म्हणजे देवाचे आता आभार मानावे लागेल. तो आम्ही कधीच सीन नाही विसरू शकत. किती बघा कसं असतं, दुसऱ्याचं चांगलं केलं की आपल्या घरात सुद्धा चांगलंच घडतं, याची प्रचिती तुम्हाला आली. खूप छान वाटतंय. तुमच्या कुटुंबाशी आज आपण बोलतोय. सासूबाईंना एक आव्हान देणार आहे. सासूबाईंनी एक चित्र काढायचं आहे आणि सासूबाईंनी जर ते चित्र काढलं तर सुनबाईंना आज बाजूबंद मिळणार आहे. बघूया काय होणार. आणि झालं की दाखवा. मुलाने ओळखलं तर सुनेला बक्षीस. सासूबाई काय असेल ते काढा आणि दाखवा. मुलगा ओळखतो का मला बघायचं. लवकर दाखवा ना. बदक. अभिनंदन, अभिनंदन. हा बाजूबंद तुम्हाला मिळवून दिलेला आहे, अभिनंदन. थँक्यू. आणि लागू बंधू यांच्याकडून गिफ्ट वाउचर तुम्हाला मिळालं, अभिनंदन. नमस्कार. नमस्कार.
नमस्कार. कसं वाटतंय आज तुम्हाला सगळ्यांना? खूप छान. तुम्ही काय मजा केली की नाही रिसॉर्टवर? आल्यापासून आम्ही मजाच घेतोय. रिसॉर्टच फिरतोय आम्ही. फिरताय ना, मजा करताय ना? तुम्ही मजा करताय की नाही? मजा खूप एन्जॉय केलं. मेन म्हणजे मी पहिल्यांदा रिसॉर्टला आहे. त्यामुळे मजा आली. हो की त्यामुळे नाही? खुश आहे सकाळपासून. अगोदर आम्हाला तुम्हाला बघून खूप बरं वाटलं. आई ग, थँक्यू. आणि असं वाटलं नव्हतं की तुम्हाला आम्ही भेटू, असं मी विचार पण नाही केलेलं की स्वप्नात माझं लागेल की ते नंबर वगैरे. मग आता लागला की नाही? बरं मला सांगा, तुम्हाला विचारायचंय, आजपासून स्वतःच्या स्वभावात एक बदल करायचा असेल वहिनींसाठी तर कुठला करणार? ऑफिसवरनं यायला खूप लेट होतं तर त्याच्या खूप कंप्लेंट्स आहेत. तर वेळेवर याल? तर प्रयत्न करीन लवकरात लवकर काम संपून घरी आहे. घरी येण्याचा. हो. एक प्रॉमिस करायचं असेल वहिनींना तर कुठलं करणार? तिचा जो विश्वास आहे माझ्यावरती आतापर्यंतचा, तो कधी तुटून देणार नाही मी, आणि तिची साथ कधी सोडणार नाही. कसं वाटतं ऐकून? छान वाटतंय. आणि असंच प्रेम करत राहा, असंच एकमेकांवरती माया करा आणि एकमेकांचा आदर करा. कारण इतकी मेहनत करणारी आपल्याच कुटुंबात नाही, म्हणजे यांच्याबद्दल बोलत असताना तुमच्या सासूबाईंच्या डोळ्यातलं पाणी बरंच काही सांगून गेलं, पण त्याचबरोबर ते सुद्धा जे सगळं कुटुंब आहे त्यांच्याही मनात असलेली अत्यंत मानाचं स्थान तेही आम्हाला अनुभवायला मिळालं. तुम्हाला शुभेच्छा. आणि अशा या मेहनती प्रेमळ अशा या माऊलीचा आता सन्मानाचा क्षण आलेला आहे, तेव्हा हा क्षण सन्मानाचा. रिसॉर्टमध्ये आल्यानंतर दिवसभराचा आनंद लुटल्यानंतर घरी जात असताना ते सगळे आनंदाचे क्षण या अल्बममध्ये बंदिस्त झालेले आहेत. तेव्हा तो आठवणींचा अल्बम या कुटुंबासाठी घ्या. अभिनंदन. तर वहिनींना मिळत आहे तथास्तु पुणे आणि कोल्हापूर यांच्याकडून पैठणी. अभिनंदन. हसत राहा, आनंदात राहा. आपल्या सर्वांना नवरात्र उत्सवाच्या शुभेच्छा. पुन्हा भेटणार अशीच एक पैठणी घेऊन होम मिनिस्टरच्या पुढच्या भागात. नमस्कार.